धन्यवाद राकेश की आपण संधी दिल्याबद्दल. आपण पाहतोय KPL खार्डी प्रीमियर लीग 2026 पर्व 10. यावेळेला पहिला चेंडू आपण जर पाहिला तर थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेला. डॉट चेंडू पाहायला मिळेल. तर मात्र चांगली गोलंदाजी हाताला असताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क मध्ये गणेश पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर ऋतिक पाहायला मिळतोय. यावेळेला देखील चांगला फटका सजवला आहे. पुढे क्षेत्ररक्षक सरसवला जातोय. इथून एक धावेने मात्र संघाचा श्रीगणेशा होतोय. आपण जर पाहिलं तर मिडॉपला नितेश पाहायला मिळतोय. नितेशच्या माध्यमातून काय कमालीचं क्षेत्ररक्षण. यावेळेला स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर विघ्नेश बिटू या नावाने ओळखले जाणारे विघ्नेश फलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. यावेळेला पुढचा चेंडू पुन्हा याही वेळेला फुलटच चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसवला जातोय परंतु इंटू द गॅप चेंडू पुढे सरसवला जाईल. इथून मात्र फील्ड करीपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने धावसंख्या पुढे सरसेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 म्हणजे 3 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवरती 21 धाव जमवली गेली. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा जमवल्या जात आहेत. येणारा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज गणेश सज्ज. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाला मात्र निवडलंय. यावेळेला फलंदाजी केलेला पूर्ण विराम. तिथपर्यंत ऐकूया एक सुमधुर धून डीजे. तसंच उमेश रामचंद्र भोईर यांच्याकडून मंडळासाठी आर्थिक देणगी 1000 रुपयाची भरीव देणगी दिली. त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. यावेळी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तर आपण जर पाहिलं तर निखिलला मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतो. आतापर्यंत गणेशचा विचार केला तर 5 चेंडू हाताळले गेल्यात. या 5 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 धावा खर्च करतोय. पहिला चेंडू डॉट आला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. तिसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव जमवली आणि चौथ्या चेंडूवरती एक मोठा मासा मात्र गलाला गुंतवला गेला. त्यानंतर 5वा चेंडू जर पाहिला तर पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळाला. यावेळेला आपण जर पाहिलं तर काय कमालीचा फटका सजवला. गुड नाईट एक. आणि यावेळेला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्त देऊन चेंडू निघून गेला 4 धावेसाठी डीजे. पाहिलं तर संघमालक पिंटेश भोईर यांनी जो झेल घेतला त्यासाठी तुफानी बॉईज या ग्रुपकडून मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय. तसंच मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राहुल ज्याने 9 चेंडूमध्ये 19 धावा जमवल्या. रुपेश घरत यांच्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅचचा सन्मान देऊन सन्मानित करायचं आहे. यावेळेला ओल्या पुढचं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्क होती. पहिला चेंडू यावेळेला सरळ बॅटने फटका असा जमलाय. 1 बाउन्स 2 बाउन्सला क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. इथून मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. या दोन्ही धाव फलक पुढे सरसेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलं 3 म्हणजे 9 आकड्यावरती. गोलंदाजी मार्क वरती आपण जर पाहिलं तर सुचल पाहायला मिळतोय. आणि तर आपण जर पाहिलं तर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला फुलटच चेंडू होता. चांगला फटका सजवला इंटू द गॅप. पुढे क्षेत्ररक्षक सरसवलातोय. 1 हँडेड फील्ड केलं तिथपर्यंत आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या दोन्ही धावसंख्या जाऊन पोहोचेल डबल डिजिट मध्ये 11 या आकड्यावरती. तर आपण जर पाहिलं तर
3 षटकांचा सामना पाहायला मिळतो. 3 षटकामध्ये निखिल याला प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय. शुभम मुजिकल यांच्या माध्यमातून या वेळेला आपण जर पाहिलं तर सुवर्ण संधी होती, परंतु झैल मात्र धरतीला दान केला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 12 धावा. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एक महत्वपूर्ण गडी मात्र गमावला गेलाय. पहिल्या चेंडूवर आपण जर पाहिलं तर दुहेरी धावा जमवल्या गेल्या, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव जमवली गेली आणि तिसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव जमवली जाते. आतापर्यंत या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करतोय गोलंदाज. येणारा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज. या वेळेला आपण जर पाहिलं तर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डेट चेंडू पंचांनी घोषित केलाय. इथून आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाल्यात. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 7 धावा खर्च केला गेला. तर यावेळेला देखील चांगला फटका सजवला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नितेश पाहायला मिळतो, इथून फील्ड करतोय. एकेरीवरती मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. जर पाहिलं तर खार्डी प्रीमियर लीग 2026चा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये 6 सीटर स्पोर्ट्सच्या लाईव्ह माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेला पुढचा चेंडू इथून आपण जर पाहिला तर बॅटची कडा घेतोय. चेंडू पॉइंटच्या दिशेने पुढे सरसावला जाईल, एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केले जाते. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 15 या आकड्यावरती. इथून मात्र षटकातला शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये 8 धावा खर्च करतोय गोलंदाज. येणाऱ्या चेंडूवरती एखादा मोठा फटका सजवला जाईल का एखादा गडी मात्र गमावला जाईल. इथून मात्र लक्ष असेल दोन्ही संघांचं. दोन्ही संघ आपण जर पाहिलं तर बलाढ्य संघ पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक इथून आपण जर पाहिलं तर फलंदाजीचा किल्ला पूर्णविराम डीजे. प्राइज लागलं गेलं होतं, पैशांचा अगदी वर्षाव केला गेला. आणि आपण जर पाहिलं तर केपीएल मधला महागडा षटकार पाहायला मिळाला. इथून मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ऋतिकला. इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहिलं तर कॅप्टन कुल म्हणून ओळखला जाणारा नितेशचा आपण जर विचार केला तर त्याने देखील अनेक मैदान गाजवले गेल्यात त्याच्या माध्यमातून. नक्कीच एक मात्र शांत स्वभावाचा खेळाडू मात्र पाहायला मिळतोय. इथून पहिलाच आपण जर पाहिलं तर चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. षटक क्रमांक 3 मार्ग असतं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेला फुल टच चेंडू पुरेसा फायदा उचलता आला नाहीये. आणि इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल. इथून 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत बाईकच्या स्वरूपात. या 2 धावांनी धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 17 या आकड्यावरती. तसंच आपण जर पाहिलं तर 6 सीटर्सचं जे कॅमेरामॅन आहे तर प्रथम अचूक अशी टिप्पणी केली जाते. आपण जर पाहिलं तर बॉलवरचं जे नाव टेनिक्स असं नाव कोरलं गेलं ते सुद्धा ते मात्र दर्शवत आहेत. काही कमालीची अचूक टिप्पणी पाहायला मिळते कॅमेरामॅनच्या माध्यमातून. याही वेळेला लावड अपील केली होती परंतु नक्कीच पंच दर्शवतात मिसिंग स्टंप. इथून मात्र पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात एकदा जमवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. 18 आकड्याचा विचार केला, 18 नंबरचा जर विचार केला तर नक्कीच आपल्याला विराट कोहलीची आठवण करून दिली जाते. आणि आज मात्र त्यांनी मात्र T20 क्रिकेटमधून आणि टेस्ट क्रिकेटमधून मात्र रिटायरमेंट घेतलं गेलंय. याही वेळेला आपण जर पाहिलं तर स्टंपच्या वरून चेंडू पाहायला मिळाला, डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली गेले. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 18, 3 चेंडू हाताळून झाल्यात.
पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर 22च्या स्वरूपात 2 धावा जमवल्या गेल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवरती 22च्या स्वरूपात 1 धाव जमवली. तिसरा चेंडू डॉट. म्हणजे आपण जर पाहिलं तर आतापर्यंत एकंदरीत बॅटने मात्र धाव जमवली गेली नाही. यावेळेला मात्र अपील केली जाईल. इथून मात्र विकेट सॅक्रिफाय केलं जात आहे. रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल फलंदाज ऋतिकला तंबूच्या आसऱ्याला. तिथपर्यंत ऐकूया एक सुमधुर दोन डीजे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मोरेश्वर. इथून आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट साधतोय. क्लीन बोर्ड फलंदाज झालाय. आपण जर पाहिलं तर धावसंख्या स्थिरावली गेली 18 या आकड्यावरती. यावेळेला फलंदाज निखिलला परतावं लागेल. आपण जर पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला जे फलंदाज पाहायला मिळतात मोरेश्वर भुईर. ₹2,000 भरीव देणगी देण्यात आले. त्यासाठी त्यांचं सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. ते आपल्यासोबत मुख्य व्यासपीठावर जोडले गेल्यात. त्यांचं सुद्धा शब्दसुमनाने सहर्ष स्वागत असेल. यावेळेला संकेत स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो अप्पा या नावाने प्रसिद्ध. फुल टच चेंडू सरळ बॅटने फटका सजवला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जातोय. धावसंख्या जर पाहिलं तर एकने पुढे सरसावली जाईल. इथून मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता परंतु मोरेश्वर भुईर याला मात्र रनआउटच्या स्वरूपात परतावा लागेल. 3 षटकाखेरीज धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 19 या आकड्यावरती स्थिरावली गेली. 20 धावांचं लक्ष मात्र उभारलं गेलंय. इथून येणारे 18 चेंडूमध्ये 20 धावा जमवायच्या. तिथपर्यंत एक सुमधुर दोन डीजे. त्यानंतरचा होणारा सामना स्वरूप 02 विरुद्ध क्रीबा 11. दोन्ही संघांनी टॉस साठी यायचंय. स्वरूप 02 आणि क्रीबा 11 चला दोन्ही संघांनी टॉस साठी यायचंय. हॅलो. धन्यवाद आकाश भोईर. सर्वप्रथम मी KPL या मंडळाला एक मन भरून असं त्यांचं स्वागत करेन. आणि मी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तसेच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. आणि खारेडीची ग्रामदेवता कुलस्वामिनी सतोदे मातेला वंदन करून मी अमरेंद्र भोईर या आपल्या KPLच्या माध्यमातून समालोचन करणार आहे. तरी ह्याच्यानंतरचा होणार सामना हा स्वरूप 20 वर्सेस
बोलत जायचं मला काय क्रिवा 11 तरी चालू सामना हा हे लक्षक आदरणीय सन्माननीय संतोषजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. चला अगदी थोड्याच वेळात चालू सामना आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन आयोजकाच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅचला असतील प्लेयर आता नको. चला मॅच स्टार्ट केली जाते. दिव्य दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. वळूया मॅचकडे. दोन्ही संघ आमने सामने असतील. एका साईडला असेल राज 11 आणि एका साईडला असेल आई एकविरा. बेस्ट ऑफ लक टू टीम्स. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. सुरुवात चांगली झाली 4 धावसंख्येने. येणारे प्रत्येक चेंडू हे फार महत्त्वाचे असतील. दुपारचं सत्र पाहायला मिळते. सर्वांना दुपार आलेले तमाम प्रेक्षक राजे, तमाम खेळाडू यांचं करूया सहर्ष वेलकम. संतोषजी भोईर साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. यावेळेला झेल घ्यायचा प्रयत्न होता. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही झेल सुटा तेव्हा मात्र गोलंदाजाचं कॉन्फिडन्स लेवल थोडा डाऊन होतो आणि इथून थोडासा डाऊन होईल का, कारण पहिल्याच चेंडूवरती चौकार ऋतिकच्या माध्यमातून. त्यानंतर एका साईडला दुसऱ्या चेंडूवर दुहेरी आलाय. एका साईडला अभिजित आणि केतन ही A1 जोडी मैदानात सज्ज झाले खेळण्यासाठी. ज्या पद्धतीने स्कोरबोर्डचा विचार केला तर धावसंख्या फलकावरती 6 धावा. दोन चेंडूंचा खेळ झाला. संघाची धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचली गेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 वरती. सुरुवात चांगली झाली. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर दोन्ही चेंडूवर डबल डबल. अगदी 8 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज पुण्याची एकदा सज्ज होईल. ऋतिक एक वेगवान गोलंदाज म्हणून त्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करण्याचा जो प्रयत्न करत आलाय, परंतु कॅच देखील ड्रॉप झाला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला आणि पुण्याची एकदा मोकळा श्वास घेऊन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. अगदी 4 चेंडूंचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 8. 2 चेंडू बाकी असतील या डावातले, या ओव्हरमधले. आतापर्यंत 18 चेंडूचा खेळ आपण पाहतोय. 18 चेंडूचा खेळानंतर जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं होतं. फुल फटका यावेळेला फुल आणि पॉवरफुल करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा जेल ड्रॉप. विकेट रनआउट मिळतोय, परंतु जेल देखील ड्रॉप झालाय. ऋतिक थोडंसं इथून निराश असेल. त्याला माहीत आहे इथून मी विकेट घ्यायचा प्रयत्न करतोय, पण मला क्षेत्ररक्षण साथ देत नाहीयेत. संघाची धावसंख्या जाऊन पोचली गेली आतापर्यंत 9 वरती. अभिजित वैयक्तिक 9 वरती खेळत होता, परंतु रनआउटच्या स्वरूपात तो देखील बाद झालाय. नवीन बॅटर नितेश खार्डी गावातील एक हरुन्नर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक चांगला बॅट्समॅन. आज मात्र KPL मध्ये ऑलराऊंडरची भूमिका सिद्ध करतोय. ओव्हर देखील टाकतोय. शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडूंचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोचली गेली 9 वरती. 9 धावा फलकावरती लागल्या आहेत. एक शेवटचा अंतिम चेंडू या षटकातला. पहिलं षटक प्रगतीपथावर चालू आहे.
पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु शरीरापासून थोडासा दूर ठेवला गेला आहे चेंडू, परंतु डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, षटक संपलं गेलं. ऋतिकचं चांगलं षटक हाताळलं गेलं. 2 झेल ड्रॉप झाला, 1 चौकार जरूर आला. संघाची धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचली गेली आहे. पहिल्या षटकात 9 धावा लागल्या गेल्यात. मोठा रणसंग्राम सलग दुसरा दिवस. कालच्या दिवसात देखील खूप छान स्पर्धा पार पडली. आजच्या दिवसात देखील तेवढाच जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. दोन VIP बॉक्स आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि 11 धाब्याचं गरज आहे, म्हणजे 20 धाब्याचं टार्गेट होतं. तिथे 20 धाब्याचं टार्गेट उभारताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राज 11 आणि एका साईडला आई एकविरा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 9. एका साईडला किरण गोलंदाजी ट्रॅकवरती आल्यात. कशा पद्धतीने गोलंदाजी करतील इथून शांत ठेवावं लागेल थोडंसं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पॅटीवरती प्रॉपर नाही आलाय. अर्थ सिंगल उभारले गेले. 1 शिवाय दुसरं काही मिळणार नाहीये. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाईल 10 वरती. 10 धाबा फलकावरती लागतायत. 11 चेंडू आणि 10 धाब्याची गरज आहे. अर्धा पल्ला तर गाठलाय, अर्धा पल्ला गाठणं अजून बाकी आहे. लो स्कोरिंग मॅच नक्कीच आज आपल्याला पाहायला मिळतात, परंतु ते सुद्धा रफ अँड टफ होत आहेत. तेवढंच गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटो चेंडू सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड खेळत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण राज्य खेळाडूच्या माध्यमातून होते. अगदी सिंगल मेल, सिंगल शिवाय इथून धावसंख्या पुन्हा एकदा सरकली जाईल 11 वरती. 2 चेंडू नंतर आतापर्यंत एकेरी आलाय. फुलटो चेंडूला मैदानात थारा नाही आहे, परंतु क्षेत्ररक्षणाच्या अवाक्याच्या बाहेर आहे चेंडू. त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू चालला सीमारेच्या बाहेर. हा येतोय बिग ब्लास्ट षटकार. सतरा धावा यावेळेला कट केला गेलाय. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा मात्र नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचला जाईल, परंतु चेंडू मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. चेंडू चाललाय दंदन करत 4 धाब्यासाठी. मिळत आहेत 4 रन आणि गोड स्माइल आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आज त्यांचा संघ खेळतोय, एक चांगला लढत दिला आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर जेवणाची मेजवानी आमच्या ताईस आणि त्यांच्या पत्नीस आम्हाला दिली. धन्यवाद. त्यांचा देखील आम्ही मनात हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका साईडला क्रीवा 11 आणि दुसऱ्या साईडला असेल स्वरूप 2-0. क्रीवा 11 ऑन द टॉस अँड फर्स्ट फील्ड. प्रथम फिल्डिंग करताना कशा पद्धतीने खेळतील हे आपण पाहणार आहोत अगदी थोड्याच वेळात. मिस्टर केतन आपण या. तुम्हाला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल या मॅचचं. 3